हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आता हे पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आम्ही कुठे निघालो आहे. तर आज आमची फॅमिली ट्रिप निघालेली आहे. फायनली आम्ही खूप दिवसानंतर चिखलदरा जाणार आहोत. खूप दिवसाचा आमचा प्लॅन सुरू होता, जायचं सगळ्या फॅमिलीसोबत आणि छान मज्जा करायची. आपल्या विदर्भातले सर्वच लोक इथे चिखलदऱ्याला पावसाळ्यामध्ये एकदा तरी जातातच, कारण तो निसर्गच तसा आहे, तिथलं वातावरणच तसं आहे. आणि चला, जाता जाता लागली आम्हाला एक छोटीशी भूक, म्हणजे नाश्ता टाईप. नाश्त्याची वेळ झाली. मग म्हटलं चला आता पहिले परतवाड्याच्या जवळ पोहोचलो आणि तिथे मस्त एक हॉटेल आहे, तिथला आम्ही नाश्ता केला आणि नाश्ता खूप मस्त होता, गरमागरम असा नाश्ता, टेस्टी. थोडंसं आम्ही मग ब्रेक घेतला. म्हणजे कसं आहे, आपल्याला आणखी लांब जायचं होतं. लांब म्हणजे जास्त लांब नव्हतं, तरी आपल्याला 1 तास जवळजवळ लागणार होता आणि घाटातून जायचं होतं, कारण चिखलदऱ्याला जाताना घाटच खूप लागते. मग म्हटलं चला आधी आपल्याला नाश्ता करून घेणं आवश्यक आहे. मग आम्ही सर्वांनी मस्तपैकी नाश्ता केला आणि इथला खूप छान नाश्ता होता. मस्त मेंदूवडा, इडली होती. आज सर्वांनी छान असा नाश्ता केलेला आहे. मुलांना खायचा होता डोसा, तर इथे डोसा नव्हता, म्हणून दिशा गौरी बाहेर दुसऱ्या हॉटेलला जाऊन त्यांनी दोघींनी डोसा खाल्ला. आम्ही इडली वडा, पालक वडा असं काही आम्ही घेऊन मस्तपैकी नाश्ता केला. काय खाल्लं? डोसा. वाव. तर मग फायनली आपण येऊन पोहोचलेलो आहे चिखलदऱ्याला. तर बघा, आता तुम्ही छोटे छोटे दुकानं पाहू शकता. इथे मस्त मक्याचे भुट्टे गरमागरम असे मस्त भाजून मिळत होते. बोरं होती उकडलेले छान. आणि ह्या कॅप बघू शकता तुम्ही, आदिवासी लोकांच्या ह्या पारंपरिक कॅप आहे. ह्या पण आपण इथे आल्यानंतर घेऊ शकतो फोटो वगैरे काढण्यासाठी. चल, आणि कसं आहे ना, काम हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये लागलेच आहेत. आपल्या प्रत्येकाला आपापल्या परीने कामं असतातच. मग थोडा एक दिवस तरी आपण आपल्या फॅमिलीसोबत असा घालवायचा म्हटलं. आज निसर्गासोबत आम्ही आमच्या फॅमिलीसोबत पूर्ण दिवस घालवणार आहोत. आणि आल्या बघा, चिखलदऱ्याच्या जवळ प्रवेश केल्याबरोबर हिरवगार वातावरण आणि धुकंच धुकं. जिकडे बघा तिकडे तुम्हाला पूर्ण फॉग दिसेल आणि मस्त असं वातावरण. हे पाहून आम्ही खूप प्रसन्न झालो. आमचे पैसे वसूल झाले ट्रिपचे असं आम्हाला वाटत होतं. मस्तपैकी यांनी बघा, ह्या दोघी मस्त मैत्रिणी कशा फोटो काढून राहिलेल्या आहेत. मम्मी पण खूप खुश होती. मम्मीची पण इच्छा होती चिखलदऱ्याला येण्याची. तिला बरं नसू, तिचे पाय दुखत असून सुद्धा ती खूप दिवसापासून चालू होतं तिचं जायचं म्हणून आपण आज आलेलो आहे चिखलदऱ्याला. तर खूप दिवसाचा प्लॅन सुरू होता चिखलदऱ्याला येण्याचा. आज फायनली आलेलो आहोत. तर आता सर्वजण मस्तपैकी छान मजा करू. आणि खूप छान वातावरण झालेलं आहे. मस्त धुकं पण आहे आणि खूप सुंदर वाटत आहे बढियापैकी. तर मस्तपैकी छान एन्जॉय करू सर्वजण. तुम्ही पण या आमच्यासोबत एन्जॉय करायला व्हिडिओद्वारे. तर इथे आहे ना, आता तुम्ही जिकडे नजर गेली तुमची तिकडे तुम्हाला धुकं दिसणार मस्तपैकी. तुम्ही पाहू शकता किती छान आहे, हिरवगार वातावरण आणि मस्तपैकी धुकं. तर बघा, आता नेक्स्ट पॉईंट आहे हा गणपतीचा. तर इथे ना गणपतीचं संग्रहालय असं काहीतरी आहे. तर मग आम्ही ते पाहायला आलो. आणि आले बघा, इथे गणपती बाप्पाची मूर्ती इथे कोरीव काम केलेलं आहे, झाडामध्ये केलेलं आहे डायरेक्ट. तर ते पाहून पण गणपती बाप्पाचं आम्ही मस्त दर्शन घेतलं. आणि पण किती छान वाटते, म्हणजे देव सुद्धा आपले निसर्गामध्ये लीन झालेले आहेत. निसर्गाच्या सानिध्यात देवाला सुद्धा खूप आवडते. तर बरेचसे आपण देवाच्या ठिकाणी जेव्हा जातो देवदर्शनाला, तर ते निसर्गाच्या सानिध्यातच तुम्हाला दिसतील. मग चला आता आतमध्ये प्रवेश वगैरे करू. आणि इथे काही व्हिडिओ शूटिंग घ्यायला परमिशन नाही आहे. त्यानंतर निघालो आम्ही समोर जायला. मग आता आम्हाला भीमकुंड पाहायला जायचं होतं. तर मग मस्त इथे आता गव्हर्नमेंटच्या ज्या गाड्या आहेत, जिप्सी आहे, त्यामध्ये बसलो. नहीं चाहिए चाय पोहे हमको.
झाडावर का तिथंच बसता? पुढे बसायचे दोघीले, त्या बाया तर बसल्या पा मग मी सांगतो दादा, हे पहिला पाय इथं ठेव, इकडला दुसरं टायर ठेव. पायी चालले लोक. इकडे शॉर्टकट आहे ना, पुढे शॉर्टकट आहे. पायी चालणं झालं नसतं नाही. शॉर्टकट जातात लोक, पण तो रिस्की आहे ते. चला 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 भीमकुंड पाहिले. इकडं माहिती आहे आपण डायरेक्ट गाडी आणली होती. हे आता बंद झालं वाटते गाडी. पहिले गाडी आहे नाही तर डायरेक्ट इथं गाडी आणली आपण डायरेक्ट. हा. आता आहे हा नेक्स्ट पॉइंट भीमकुंड. मग इथे आलो भीमकुंड पाहण्यासाठी. तर मग हा कुंड बघा. आता हा झरणा आहे, एक निसर्गातूनच येत आहे. इथे छान मस्त आणि हिरवगार असं वातावरण होतं. आज जरा पाणी कमी होतं इथे, नाहीतर याहीपेक्षा खूप जोरजोरात हा धबधबा वाहत असतो. आणि आम्ही तर दरवर्षी येण्याचा आमचा प्लॅन असतो. ज्या वर्षी आम्हाला शक्य झालं त्या वर्षी आम्ही नक्कीच येतो. मग यावर्षी आता योग आलेला आहे तर आम्ही आलोय आणि मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेत आहोत. तुम्ही तर पाहिलंच असेल सगळ्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे, सर्वजण किती हॅप्पी आहेत. मस्त मुलांची खूप इच्छा होती आज यायची. तसं तर आम्ही रविवारीच येत होतो, की रविवारला खूप गर्दी राहते. तुम्हाला जर यायचं असेल तर अजिबात रविवारला येऊ नका. रविवारी खूप भयानक अशी गर्दी राहते. आज मंगळवार असं सुद्धा कॅमेरे आलो होतो तरी किती सारे कॅमेरे हो गए. तर जर सुट्टी दिवशी जर आलो ना त्या दिवशी विचारूच नका, इतकी भयानक गर्दी राहते की खूप. चला तर आता हा पॉईंट झाला पाहून आणि आता आम्ही निघालेलो आहे समोर जाण्यासाठी. गौरी ए गौरी, व्हिडिओ घे, व्हिडिओ आमचा. तर मग असं छान मस्त फॉग होता. जिकडे बघितलं तिकडे फॉगच फॉग होता. आणि हे बघा तुम्ही पाहू शकता, इकडे तुम्हाला काहीही दिसत नाही समोर, फक्त पांढरं पांढरं धुकं. कारण इथे समोर पहाड आहे, हिरवगार आहे. पण इतकं छान वातावरण झालेलं होतं आजचं का खूप सुंदर. आणि बारीक बारीक पाऊससुद्धा पडत होता. आणि पावसामध्येच आम्ही मस्त फिरत होतो. आम्हाला थंडी पण वाजत होती, पण आनंद मात्र खूप झालेला होता. खूप एन्जॉय केलं सर्वांनी. हे तुम्ही पाहू शकता किती मस्त फॉग दिसत आहे. असं जवळून बघितलं म्हणजे किती मस्त दिसते जाताना. आणि हे तुम्ही हिरवगार असं वातावरण, पूर्ण जिकडे पाहिला तिकडे पाणीच पाणी आणि हिरवगार झाडं झुडुपं, पहाड आणि फॉगच फॉग. म्हणजे सर्वीकडे निसर्ग. त्यानंतर मग चला थोडा आता इकडे आलेलो आहे तर फोटोशूट वगैरे तर बनतोच. मग आता इथे चालू आहे आमच्या दिशाचं फोटोशूट करणं. आणि आम्ही पण थोडेफार मस्तपैकी फोटो काढले दोघांनी, मम्मी सोबत वगैरे सर्वांनी मस्त फोटो काढले आमच्या फॅमिली सोबत. मग काय आता छोटीशी परत भूक लागली. आम्ही तसे घरून डबे घेऊन निघालेलो होतो, पण पोरांचं मात्र काही ऐकणार नाही. मुलांना खायची होती मॅगी, त्यांना खायची होती पहाडोवाली मॅगी. मग आम्ही पहाडोवाली मॅगी घेतली आणि ती खाल्ली. आणि हा आहे नेक्स्ट पॉईंट, म्हणजे हा आहे देवी पॉईंट. इथे पण तुम्ही पाहू शकता किती छान वातावरण आहे आणि किती सुंदर आहे. तुम्ही जिथे चिखलदऱ्यामध्ये कुठेही फिरा तुम्ही, एक नंबर वातावरण आहे. आणि मस्त असं निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर वेगळंच वाटतं. माझ्याकडे शब्द नाही आहे बोलायला, इतकं सुंदर
सुंदर वातावरण. चला तर आता आपण देवीचं दर्शन घेऊ. आणि देवीचं दर्शन घेतल्यानंतर मी बाहेर आली. आतमध्ये काही शूट केलं नाही कारण आतमध्ये पूर्ण पाणी येते आणि ते पाणी आपल्या अंगावर पडते जेव्हा आपण दर्शनाला आतमध्ये जातो तेव्हा. तर चला मोबाईल बाजूला ठेवू आणि आधी दर्शन घेऊया. मस्त शांत मनाने देवीचं दर्शन घेतलं. आणि हा पॉईंट तुम्ही समोरचा पाहू शकता, हा आहे सेल्फी पॉईंट. इथे ना खूप लोक गर्दी करतात सेल्फी काढण्यासाठी, पण ते धोकेला आहे. उगाच सेल्फीच्या नादामध्ये आपण आपल्या जीवाला धोका उद्भवून घेतो. आपल्या जीवाला हवा. सर्वजण इथे कसे फोटो काढायला सेल्फी काढायला गेलेले आहेत माझ्या मागे, पण आम्ही काही तिथे गेलो नाही आणि मुलांना पण जाऊ दिलं नाही. मग आम्ही घेतले मस्त इथे गरमागरम बोरं. आता आम्ही बोरं घेत आहे. घेऊन राहिलो मस्तपैकी बोरं. सर्वजण इथले बोरं खाऊन पाहू. सर्व फिरणं आमचं सुरू होतं मस्तपैकी. आणि बघा तुम्ही सगळीकडे अंधारच दिसणार आहे तुम्हाला, धुकच दिसणार आहे. सर्व गाड्यांचे लाईट चालू करूनच लोक गाड्या चालवत होते ड्रायव्हर, कारण म्हणजे समोरची गाडी आपल्याला त्या धुक्यामुळे दिसत नव्हती. त्यामुळे प्रत्येकाच्या गाडीची तुम्हाला लाईट सुरू दिसणार इथे आल्यानंतर. मग आता आम्ही टिफिनसोबत गेलेले होते. मस्तपैकी आम्ही जेवण केलं आणि घरून मस्त गोबी, आलूचे पराठे, मेथीचे पराठे, फ्राईड राईस असं वगैरे सर्व नेलं होतं. आणि तिथे जेवायला बसलो ना त्या ठिकाणी पण मस्त गरमागरम अशी मसाला खिचडी पण घेतली आम्ही. आणि सर्वांना भूक लागलेली होती. आता सध्या छोटं मोठं खाणं सुरूच होतं, पण कसं आहे जेवण एकदाचं जेवणच असतं. त्यानंतर सर्व जेवण आटोपलं आणि मग निघालो परत दुसऱ्या पॉईंटवर. चालू आहे. इथपर्यंत पुल आहे तो दिसत आहे. व्ह्यू काय तर इथं आता मस्त असा छान स्कायवॉक तयार होणार आहे चिखलदऱ्यामध्ये. त्याचं काम बरेच वर्ष झाले थांबलेलं आहे. आणि बोलताना खूप थंडी लागून राहिलेली आहे. थंडगार हवा आहे मस्त. तर आम्ही फक्त पूल पाहायला आलेलो आहे. चला तर आता इथे आजच्या व्हिडिओचा एंड करते. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.